हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज फायनली मी कॉलेजला जाणार होते आफ्टर 1 वीक. म्हणजे असं हे पहिल्यांदा झालं असेल कारण तुम्ही माझे सुरुवातीचे व्लॉग बघितलेच असेल आणि तेव्हा मी बोललेली पण आहे, की मी खूप पंक्च्युअल आहे. मला कॉलेज जायला खूप आवडतं आणि मला एकही दिवस खाडा करायला आवडत नाही. बट हे पहिल्यांदा होतंय आणि सोबतच माझी ना ह्या सेमला जायची अशी थोडीशी पण जास्त इच्छा नाहीये. कारण ना मी ना एक नोटीस केलेलं आहे, की ना इतकं रेग्युलर असून ना टीचर्स लोकं, स्टाफ वगैरे ना सगळ्यांना सेम ट्रीट करतात. जे मला नाही आवडत. कारण मी खूप अशी पक्की आहे, की लाइक तुम्ही एफर्ट्स बघा. स्टुडंट जर इतकं रेग्युलर, पंक्च्युअल असून तुम्ही जर त्यांना इतर मुलांशी तसंच कंपेअर करताय, जे येत पण नाही, ते अब्सेंट्स असतात. सो कुठेतरी ते हर्ट होतं ना यार. तर मग माझी खरंच इच्छा नाहीये, बट स्टिल ते कसं ना टीचर्स लोकं असे असतात, की त्यांना माहिती असतं, की हे रेग्युलर स्टुडंट आहे. सो त्यांचं खूप लक्ष असतं. सो आज मी गेलेली तर मला खूप ओरडले पण भरपूर टीचर्स. बट ठीक आहे, मी मॅनेज केलं सर्व काही आणि आतापासून रेग्युलर असणार असं बोलून मी 2 शब्द संपवले. सो आज होता आमचा प्रॅक्टिकल. तुम्ही मागच्या क्लिप्समध्ये बघितलंच असेल. आम्हाला गार्डनमध्ये जाऊन इन्सेक्टची काउंटिंग करायची होती. सो ते झाल्यानंतर इव्हनिंगला आम्ही आम्ही मी आणि माझी फ्रेंडनी ठरवलं म्हणजे म्युच्युअल डिसिजन नव्हता हा. मला ॲक्चुअली खायचं होतं हे चॉकलेट स्ट्रॉबेरी. सो मी तिलाही फसवलं यामध्ये. तिला म्हटलं, "चल तू पण खा माझ्यासोबत." सो आम्ही हे खाल्लेलं. सो आजचा दिवस ना खूप हेक्टिक झालेला म्हणून मग ती बोललेली, की "चल आपण गार्डनला जाऊया." तर कॉलेजच्या जवळच आम्ही एका गार्डनमध्ये गेलेलो. तिथे बसलेलो, मस्त झुला वगैरे खेळलेला, झुला पाळणा. आणि मला सांगू ना गाईज, मी असं कुठे गेली ना, मला तर लोकांनाच बघू-बघू असं होतं, की बापरे! किती काय आणि मी मनातल्या मनातच जज करते. मला तर कोणाची गरज पण नाही पडत. म्हणजे लिटरली समोरचा व्यक्ती मला बघून असा विचारही नाही करू शकत, की ही व्यक्ती मला बघून इतके सारे विचार करत असेल. तेवढा मी विचार करते त्या व्यक्तीबद्दल, है ना. खूप कठीण सेंटन्स बोलली मी. बरं, तर मस्त गप्पा मारता-मारता आम्ही थोडा टाईम स्पेंड केला तिथे आणि मग घरी यायला निघालो. अच्छा, तर आता तुम्हाला थोडासा ट्रॉमा येईल मला बघून, की हिला काय झालं अचानक? तर मला काय झालं माहिती का गाईज, मला अँक्झायटी इश्यूज आहे. मला अँक्झायटी इश्यूज होत होते. आता मी हे रेकॉर्ड ह्याच्याकरता करते, कारण पुढे मला समजायला हवं, की मला इतका त्रास होऊन सुद्धा मी इतके हॅपी मॅनेज कसं काय करत होती लिटरली. आता यामागचं रिझन काय हे मी तुम्हालाही नाही सांगू शकत, कारण मलाच नव्हतं माहिती यार गाईज. म्हणजे हे होत राहतं मला. याला म्हणतात मधी-मधी येणं झटके, म्हणजे वारं येणं. आणि मग जीवाचं अनबन करून फायनली नंतर मी एकदम सायलेंट होऊन जाणार. मला कोणाशीच बोलायचं नाही. तुम्ही तिकडं काहीही करा. माझ्याशी एकदम चूप राहा आणि नंतर मग मी माझीच सेट होणार. बस संपलं. ठीक आहे गाईज, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. बाय बाय. गुड नाईट.